मरहबा कलेक्शन, एक ही छत के नीचे फैशन का सारा सामान। मरहबा कलेक्शन में उम्दा क्वालिटी के कपड़ों के अलावा शूज, लेडीज फैंसी चप्पल, जेंट्स चप्पल एंड हौजीरे आइटम्स वगैरह भी मिलेंगे। हमारा पता याद रखें, जमहूर हाई स्कूल मेन रोड, जैतून हजीन मस्जिद के पास, मालदा चौक, मालेगांव। आज हम महाराष्ट्र निर्माण सेना की तरफ से मालेगांव महानगर पालिका को एक रिमाइंडर दिए कि माननीय सुप्रीम कोर्ट ने एक आदेश दिया था कि 25/11/2023 तक महाराष्ट्र के सभी दुकानें और आस्थापना के जो बोर्ड है वो मराठी में चाहिए। जबकि 25 तारीख ख़त्म होने के बाद आज 28 तारीख आ गई, फिर भी महापालिका कोई दुकान आस्थापना पे कार्रवाई करते हुए नहीं दिखी। तो हमने महापालिका को काफ़ी फ़ोटोज़ और काफ़ी वीडियो दिए हैं कि भाई ये क्यों नहीं हो रहा है। सुप्रीम कोर्ट का काम अगर आप नहीं कर सकते हो तो फिर किससे डरेंगे आप लोग। तो मालेगांव महानगर पालिका को ये आखिरी चेतावनी दिया कि 4-5 दिन के अंदर अगर ये मालेगांव महानगर पालिका के हद्दी के जितने भी है वो बोर्ड उर्दू मराठी में नहीं हुए, मतलब मेरा उर्दू ने सभी बोर्ड जो इंग्लिश में है, उर्दू में है, सिर्फ मराठी में होना चाहिए। ये ऐसा हमने महानगर पालिका को बोला है। अभी अगर 5-6 दिन में अगर उन्होंने नहीं किया तो 7वां दिन ये मनसे का रहेगा, ये पूरे महाराष्ट्र को पता है। आज आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मालेगांव महानगरपालिकेला एक रिमाइंडर दिलं की माननीय सुप्रीम कोर्टाने एक आदेश केला होता की महाराष्ट्रातील सर्व दुकाने व आस्थापनांचे जे बोर्ड आहेत ते मराठीत असले पाहिजे। त्याचे माननीय सुप्रीम कोर्टाने जो आदेश केला होता तो 25/11/2023 पर्यंत सांगितलेलं होतं। तर गेले 2-3 दिवस झाले 25/11ची डेडलाईन संपलेली आहे आणि मालेगांव महानगरपालिका त्याबद्दल काही जागरूक दिसली नाही। म्हणून आज शेवटचं रिमाइंडर हे मालेगांव महानगरपालिकेला मनसेतर्फे आम्ही सादर केलेले आहे आणि बरेचसे मालेगावातले काही आस्थापनांचे दुकानांचे फोटोज त्यांना दिलेले आहेत की ते सगळे इंग्रजीत होते। त्यांना आम्ही 4-5 दिवसाची मोहलत दिलेली आहे की ते जर तुम्ही कारवाई नाही केली तर 5वा-6वा दिवस हा मनसेचा असणार आहे। मुळात यामध्ये आम्ही 2 गोष्टी त्यांना सांगितलेल्या आहे की माननीय सुप्रीम कोर्टाचा तुम्ही अपमान करता आहात, ती अवमान याचिका आम्ही मनसेतर्फे दाखल करणार आणि सर्व अधिकाऱ्यांवर कारवाई करणार। आणि दुसरा विषय राहिला, मुळात महानगरपालिकेच्या सर्व 4ही प्रभागांच्या प्रभाग अधिकाऱ्यांची ही जबाबदारी आहे की मुळात त्यांच्या ऑफिसच्या बाहेर निघाल्यानंतर पण दुकाने आस्थापनांचे बोर्ड आम्ही निदर्शनात आणून दिले की ते इंग्रजीत आहेत। मुळात ही त्यांची मोठी जबाबदारी आहे। त्यांनी जर हे 4-5 दिवसात कारवाई नाही केली तर 5वा-6वा दिवस हा आमचा असणार आहे, हे त्यांनी लक्षात घ्यावं।